नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव जयेश आणि तुम्ही पाहताय नोकरी अपडेट बाय जय। तर मित्रांनो, आपण महायुतीमार्फत ज्या एक्झाम झालेल्या होत्या पोलीस भरतीचा आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे। कट ऑफ किती लागेल त्याबद्दल आपण व्हिडिओ टाकलेला आहे। तर आज आपण महायुतीमार्फत झालेली एक्झाम जी आहे ते SSC आणि RRB साठी जी एक्झाम झाली होती तुमची, त्याचा कट ऑफ किती लागणार आहे याबद्दल आजचा व्हिडिओ राहणार आहे। तर मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ आपण। तर मित्रांनो, च्या वर्षी 2024-25 मध्ये किती कट ऑफ लागला होता? तर मित्रांनो, TRTI साठी 70 प्लस कट ऑफ लागलेला होता। म्हणजे 70 तुमचे मार्क्स, आपलं मार्क्स नाही, क्वेश्चन्स तुमचे बरोबर असणे गरजेचे होते। 100 पैकी तुम्हाला 70 प्लस क्वेश्चन्स तुमचे बरोबर असणे गरजेचे होते। तसेच सारथीसाठी 71 प्लस क्वेश्चन तुमचे बरोबर असणे गरजेचे होते। भारतीसाठी 70 प्लस होते आणि RT साठी जे आहे ते 68 प्लस तुमचे क्वेश्चन्स काय बरोबर असणं गरजेचं होतं। तर मित्रांनो, महायुतीसाठी मागच्या वर्षी जर पाहिलं तर मागच्या वर्षी तुमचे 65 प्लस बरोबर क्वेश्चन असणं गरजेचे होते। चला, तर मित्रांनो, आता जर आपण पॅटर्न पाहिला तर एक्झाममध्ये ह्या वर्षी माझ्या मते कट ऑफचा जर अंदाज जर लक्षात घेता तर 65 प्लस क्वेश्चन्स सॉल्व केलेले असणं गरजेचे आहे। 65 प्लस म्हणजे 100 पैकी तुम्हाला 100चा पेपर होता, 100 पैकी तुम्हाला 65 प्लस क्वेश्चन तुमचे बरोबर पाहिजे, जेणेकरून तुमचे मार्क्स होतील 170। किती होते? 170 होते आणि नॉर्मलायझेशन होऊन तुमचे जवळपास 15 ते 20 मार्क वाढणार आहे आणि असे मिळून तुमचे 190 पर्यंत मार्क्स जाणार आहे। तर मित्रांनो, 200 पैकी हा सेफ झोन आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं नॉर्मलायझेशन स्कोअर 160 प्लस स्कोअर तुमचा हायेस्ट लेवल जाणार आहे। हायेस्ट लेवल म्हणता 160 प्लस स्कोअर जाणार आहे। तर सेफ स्कोअर जर आपण यामध्ये पाहिला, महायुतीच्या SSC आणि RRB साठी 200 पैकी किमान जर पाहिलं आपण तर 168 प्लस, किती? 168 प्लस इथे मार्क्स असणे गरजेचे आहे। 168 प्लस हा जो अंदाज आहे हा मित्रांनो 2024 आणि 2025 मध्ये जे झाली होती एक्झाम महायुतीची त्यानुसार आहे मित्रांनो। 168 प्लस, ठीक आहे। याच्यावर जर असेल तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे। मित्रांनो, तुम्ही DV साठी जे आहे ते प्रिपेअर राहा। मित्रांनो, DV साठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे हे सर्व तुम्ही तयार ठेवून द्या। DV साठी जे डॉक्युमेंट्स लागतील त्याचा व्हिडिओ नेक्स्ट पार्टमध्ये मी बनवणार आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे, ठीक आहे। तर मित्रांनो, तुम्हाला परीक्षेमध्ये 100 पैकी माझ्या मते तुम्हाला 70 प्लस क्वेश्चन तुम्ही सॉल्व केलेले म्हणजे करेक्ट असणं गरजेचे आहे। आणि तुमचे 70 प्लस जर क्वेश्चन बरोबर असेल तर तुमचे 140 म्हणजेच 20 मार्क्स तुमचे वाढणार आहे। 140 आणि 20 म्हणजे 160च्या वर तुम्ही जाताल आणि 160च्या वर किंवा 165च्या वर म्हणजे असे जवळपास तुमचे 165च्या वर तुम्ही आरामात जाऊ शकता, 70 तुमचे बरोबर असतील तर मित्रांनो, तुमच्या एक्झाममध्ये 100 पैकी तुम्हाला 70 प्लस जे आहे ते क्वेश्चन तुमचे बरोबर असणे गरजेचे आहेत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ होता आपला आजचा कट ऑफचा, जो महायुतीमार्फत SSC आणि RRB साठी जी एक्झाम झाली होती त्यामध्ये तुमचे प्रश्न जे होते 100 होते आणि 100 पैकी तुमचे 70 प्लस तुमचे बरोबर असणं गरजेचे आहे, जेणेकरून तुम्हाला 200 पैकी 140 आणि 20 प्लस तसे मिळून तुमचे 165च्या वर तुम्ही जाल आणि तुम्ही सेफ झोनमध्ये राहाल, ठीक आहे। तर मित्रांनो, जर कोणता डाऊट असेल तर तुम्ही नक्की विचारा आणि तुम्हाला किती मार्क्स मिळाले, SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि RRB साठी तुम्हाला किती मार्क्स मिळाले ते तुम्ही कमेंट्समध्ये सांगा, जेणेकरून आणखी आपण अंदाज एक लावून तुम्हाला कट ऑफ किती लागण्याची शक्यता आहे हे मी तुम्हाला सांगतो। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स नक्की करा आणि व्हिडिओमध्ये जर कोणती चूक आढळल्यास तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा, मी ते चूक सुधारण्याचा प्रयत्न करेल, ठीक आहे। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, धन्यवाद।